अनेक ब्रेकिंग न्यूज आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा हा रस्त्यावरून उलट्या दिशेने गेल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच वाहतुकीचे नियम मोडलेत का असा सवाल विचारला जातोय। पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसंच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार आले होते। त्यावेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले आणि निघताना त्यांचा जो गाड्यांचा ताफा आहे हा उलट्या दिशेने गेला। आश्चर्य म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना अडवलं नाही। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आवाड। सागर, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच केलं, कारवाई होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले होते आणि त्यांनी आपला ताफा सरळ दिशेने न जाता विरुद्ध दिशेने हा ताफा पूर्ण गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी वाहतूक पोलीसही उपस्थित होते, त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। मात्र आता विरुद्ध दिशेने जाणाऱ्या गाड्यांवरती वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते आणि त्याच पद्धतीने या अजितदादांच्या गाड्या असतील, पोलिसांच्या गाड्या असतील, यांच्यावरती कारवाई कोण करणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर पूर्णतः हा ताफा आणि गाड्या विरुद्ध दिशेने जातात आणि समोरून गाड्या येताना पाहायला मिळतात। बंड गार्डनचा हा चौक आहे आणि त्या ठिकाणी समोरून सिग्नल सुटलेला आहे, समोरून गाड्या पण येत आहेत आणि एका साईडने अजितदादांच्या गाड्यांचा ताफा हा जोरात जाताना पाहायला मिळतो। जर काही विचित्र घटना घडली असती त्याला जबाबदार कोण ठरलं असतं असंही आता निश्चितच सागर, आणि खुद्द उपमुख्यमंत्री जर वाहतुकीचे नियम मोडत असतील तर सर्वसामान्यांचं काय? तुम्ही सविस्तर माहिती